नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। शहादा पंचायत समितीत एसीबीचा मोठा दणका। 2,50,000ची लाच घेताना कनिष्ठ सहाय्यक रंगेहात गजाआड। प्रशासकीय वर्तुळात खळबळ। लाचखोरांचे धाबे दणाणले। नमस्कार, सरकारी खुर्चीचा वापर करून सर्वसामान्यांची किंवा सहकाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या लाचखोरांना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा जोरदार चपराक दिली आहे। शहादा पंचायत समितीमधील कनिष्ठ सहाय्यक अभिजित गोवर्धन भावसार याला तब्बल 2.5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। तक्रारदार हे काथर्दा दिगर येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते। त्यांच्या कार्यकाळातील चौकशीचा अहवाल आपल्या हातात असल्याचे सांगून तो अहवाल अनुकूल देण्यासाठी आरोपी भावसार याने 2,50,000 रुपयांची मागणी केली होती। फेब्रुवारी 20 रोजी स्वतःच्या कार्यालयातच दप्तर तपासणीच्या बहाण्याने ही गलिच्छ मागणी करण्यात आली होती। तक्रारदाराने स्वाभिमानाने तडजोड न करता थेट एसीबीकडे धाव घेतली। त्यानुसार फेब्रुवारी 23 रोजी शहादा येथील हॉटेल स्पाइस अँड ग्रिल परिसरात सापळा रचण्यात आला। आपल्या सहकार्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने झडप घालून भावसारला बेड्या ठोकल्या। याबाबत अभिजित गोवर्धन भावसार वय 43 यांच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7A 7B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत भारत तांगडे पोलीस अधीक्षक एसीबी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास लोंढे, विलास पाटील व सहकारी हे अधिक तपास करत आहे। या संदर्भात नंदुरबार एसीबीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की सरकारी काम आणि नियम धाब्यावर बसवून लक्ष्मी दर्शन घेणाऱ्यांना आता माफी नाही। लाच मागणे आणि देणे दोन्ही गुन्हा आहे। नागरिकांनी निर्भय होऊन भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवावा। तुमच्याकडेही कोणी लाच मागत असेल तर लाचखोरांना धडा शिकवण्यासाठी त्वरित 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, शहादा। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।